या आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परममंगला गौरव तुला. गौरव तुला परम वत्सला. नमः परम मंगला गौरव तुला परम वत्सला. गौरव तुला परम वत्सला. नमः परम मंगला गौरव तुला परम वत्सला. अगाध्वया सदानुभव अगाध्वया सदानुभव तुझ्या त्रिविध बुद्धीला गौरव तुला परम वत्सला. परम मंगला गौरव तुला परम वत्सला. उभं असतानाच त्या प्रभू परमेश्वर देव बापाचे आभार मानूया. मागील वर्षभर त्याने आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला, आपली काळजी घेतली. येथवर त्या प्रभू परमेश्वर देई बापाने त्याची सर्व कृपा आम्हाला पुरवली. मागील आठवड्यामध्ये आमच्या सर्व गरजा त्याने पूर्ण केल्या. आमच्या जाण्या येण्यामध्ये तो आम्हा बरोबर आहे. आमचं संरक्षण तो करतोय. त्याचं जे प्रेम आम्हावरती आहे त्या प्रेमासाठी त्याचे आभार मानूया. परमेश्वर देव जो आम्हावरती अगाध अशी कृपा करतो त्यासाठी आभार मानूया. आज पुन्हा एक वार त्याच्या भक्ती मंदिरामध्ये त्याने आपणास एकत्र केलंय. त्याच्या मेजासमोर येण्याची संधी आज आपल्याकडे आहे. त्याच्या सर्व उपकारांसाठी त्याचा आभार मानूया. होय प्रभू देई बापा, मान महिमा गौरव आणि सर्व सन्मान देत आम्ही तुझ्या समोर आहोत प्रभू. पैत देई बापा, या समयी आम्ही आठवण करतो प्रभू देई बापा तुझ्या सर्व उपकारांची, तुझ्या प्रेमाची, तुझ्या कृपेची प्रभू देई बापा, तुझ्या दयेची. देई बापा तू आमची प्रत्येक गरज पूर्ण केली. पवित्र देई बापा आमची काळजी तू घेतली. पवित्र देई बापा आमचं संरक्षण तू केलं. प्रभू देई बापा आमच्या प्रार्थनेची उत्तरं तू दिलीत. प्रभू मनापासून आम्ही तुझे आभार मानतो. मनापासून आम्ही तुझे आभार मानतो. पवित्र देई बापा तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद देतो. प्रभू पवित्र देई बापा आम्ही आभार मानतो या सुंदर संधीसाठी. प्रभू आज तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तू आम्हास एकत्र करत आहेस. तुझ्या मेजासमोर येण्याकरिता जी सुंदर संधी तू आम्हास दिली त्याबद्दल देखील आम्ही तुझे आभार मानतो. पवित्र देई बापा आभार प्रदर्शनासह आम्ही तुझ्या समोर येतो आणि तुला विनवितो. प्रभू तू आम्हावरती दया कर. तू आम्हा प्रत्येकाला जाणतोस, ओळखतोस. प्रभू देई बापा तू आमची क्षमा कर, आमच्या अपराधांची क्षमा कर, आम्हास धू शुद्ध कर. पवित्र देई बापा आणि आज या पवित्र वारी तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तुझी भक्ती आम्ही करीत असताना देई बापा तुझी उपस्थिती आम्हामध्ये असू दे. तुझ्या आत्म्याची मोकळीकता तू दे आणि तुझ्या उपस्थितीमध्ये
तर देव बापा प्रत्येकाची गरज तू पूर्ण कर. तू आम्हा प्रत्येकाला जाणतो. आज जो प्रत्येक जण या भक्ती मंदिरात असेल देव बापा त्याची प्रत्येक गरज तुला माहीत आहे. आमची प्रार्थना आहे पवित्र देव बापा तू सहाय्य कर, तू गरज पूर्ण कर. तुझ्या उपस्थितीने आशीर्वादित कर, आनंदित कर, शांतीने भरून काढ पवित्र देव बापा. परमेश्वर देव बापा आज तुझ्या मेजासमोर आम्ही येणार आहोत. तुझ्या मेजासमोर येणं आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं कर. पवित्र देव बापा जी तुझी लेकरं मार्गात आहेत त्या प्रत्येकाला आम्ही तुझ्या हातांमध्ये देतो. तुझ्या लेकरांचं भक्तीकरिता येणं परत जाणं सुरक्षित सुखरूप तू कर. उत्तम प्रकारचं वातावरण तू आम्हाला दे प्रभू. जे आमचे प्रियजन दुःखनाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत, अशा प्रत्येकाला तू स्पर्श कर आणि आरोग्य दे. आजची सर्व भक्ती प्रभू आम्ही तुझ्या हातांमध्ये सोपवितो. तुझे मनापासून आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. उपासना संगीतामधून आपल्या सर्वांना येईल 107 नंबरचं गीत. भक्तांनो या प्रभू समोर प्रेमाने गा उद्धार. आपण सर्वजण मिळून गाऊया आणि हे गीत गात भक्तीमध्ये आपण पुढे जाऊया. भक्तांनो या प्रभू समोर. भक्तांनो या प्रभू समोर प्रेमाने गाऊ उद्धार. ख्रिस्ताची वर्णू कृपा तो वंदनार. भक्तांनो या भक्तांनो या प्रभू समोर प्रेमाने गाऊ उद्धार. ख्रिस्ताची वर्णू कृपा तो वंदनार. स्वर्गास त्याने सोडिले दराया अवतार. अमूल्य रक्त ओतिले तो वंद्यतार. धरा सर्व प्रसंगी भाव करी करी केवा. प्रभूचे घ्या सुवंदना तो वंद्यतार. टाळूनी त्वरे पाप घोर स्वर्गात जाऊ बा. देवा भेटेल मित्र थोर तो वंद्यतार. भक्तांनो या प्रभू समोर प्रेमाने गाऊ उद्धार. ख्रिस्ताची वर्णू कृपा तो वंद्यतार. तो वंद्यतार. धरा सर्व प्रसंगी भाव करी करी कैवार. प्रभूचे घ्या सुवंदन्या तो वंद्य तारणार.
हा परमेश्वर देव जो स्तुतीस पात्र असा परमेश्वर आहे, ज्याचं नाव स्तवनीय आहे. अगदी सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत ते नाव स्तवनीय आहे. त्या प्रभू परमेश्वरावरती आपण सर्व प्रसंगी भाव ठेवू शकतो, त्याच्यावरती आपली भिस्त टाकू शकतो, कारण तो आमचा कैवार घेणारा आहे. तो आमचा कैवारी आहे, आमची बाजू घेणारा आहे, आमच्या बाजूने बोलणारा, आम्हाला त्या ठिकाणी सहाय्य करणारा, आम्हाला सांभाळणारा तो आमचा प्रभू परमेश्वर देवबाप आहे. त्या प्रभूचं जे प्रेम आहे, आम्हाला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस त्या वधस्तंभावरती खिळलेलं होतं, ज्या लोकांनी त्याला वधस्तंभावरती खिळलं, जे लोक त्याचा त्या ठिकाणी अपमान करतायत, त्याचा छळ करतायत, प्रभू त्यांच्यावरही प्रीती करीत म्हणतो की हे बापा, यांना क्षमा कर, हे काय करतात यांना समजत नाही. हे प्रभूचं आपल्यावरती असणारं प्रेम, तो आपली बाजू घेतो. आपला कैवार, आपला कैवारी हा आपला प्रभू परमेश्वर देवबाप आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये सर्व प्रसंगी त्याच्यावरती आम्ही भाव ठेवू शकतो. आणि म्हणून आणखीन एक गीत यावेळेस आपण गाऊया. ख्रिस्त हाची पाया, आशेचा खंबीर, माझा भाव स्थिर ख्रिस्तावरी. उपासना संगीतातून 227 नंबरचं गीत. हाती पाया, आशेचा खंबीर, माझा भाव स्थिर ख्रिस्तावरी, माझा भाव स्थिर ख्रिस्तावरी. ख्रिस्त हाची पाया, आशेचा खंबीर, माझा भाव स्थिर ख्रिस्तावरी, माझा भाव स्थिर ख्रिस्तावरी. माझी आशा मात्र ख्रिस्ता पुण्यावरी, माझी आशा मात्र ख्रिस्ता पुण्यावरी. कोण मला तारी ख्रिस्ता विना, कोण मला तारी ख्रिस्ता विना. ख्रिस्त हाची पाया, आशेचा खंबीर, माझा भाव स्थिर ख्रिस्तावरी, माझा भाव स्थिर ख्रिस्तावरी. हरीश प्रलयी ख्रिस्त आढळ, हरीश प्रलयी ख्रिस्त आढळ. नांगरा सबळ तोची धारा, नांगरा सबळ तोची धारा. ख्रिस्त हाची पाया, आशेचा खंबीर, माझा भाव स्थिर ख्रिस्तावरी, माझा भाव स्थिर ख्रिस्तावरी. सत्वजन त्याचे मला टेका देई, सत्वजन त्याचे मला टेका देई. देणे धैर्य येई, आशा लागे, देणे धैर्य येई, आशा लागे. ख्रिस्त हाची पाया, आशेचा खंबीर, माझा भाव स्थिर ख्रिस्तावरी, माझा भाव स्थिर ख्रिस्तावरी. ख्रिस्त पुन्हा येई न्याय ठरवाया,
झालेला सापडावा, तेजस्वी झालेला सापडावा. ख्रिस्त हाची पायाचा खंबीर, माझा भाव स्थिर ख्रिस्तावरी, माझा भाव स्थिर ख्रिस्तावरी. यावेळेस पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र वाचूया. आज जेसिका आपल्याकरिता एक स्तोत्र वाचेल. सर्वांना सलाम. स्तोत्रसंहिता 111 आपण वाचूया. परमेश्वराचे स्तवन करा. सरळ जणांच्या सभेत व मंडळीत मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकार स्मरण करीन. परमेश्वराची कृत्ये थोर आहेत. ज्यांना ती आवडतात ते सर्व त्यांचा शोध करतात. त्याची कृती साक्षात मान व महिमा आहे. त्याचे नाईपण सर्व काळ टिकून राहते. आपल्या अद्भुत कृत्यांचे स्मरण राहावे असे त्याने केले आहे. परमेश्वर दयाळू व कनवाळू आहे. त्याने आपले भय धरणाऱ्यांना अन्न दिले आहे. तो आपला करार सदा स्मरतो. त्याने आपल्या लोकांना राष्ट्रीय वतनादाखल देऊन आपल्या कृत्यांचे सामर्थ्य दाखविले आहे. त्याच्या हातची कृत्ये साक्षात सत्य व न्याय आहेत. त्याचे सर्व विधी विश्वसनीय आहेत. ते सदा सर्व काळ अढळ असे आहेत. ते सत्याने व सरळपणाने नेमलेले आहेत. त्याने आपल्या लोकांना उद्धारदान पाठवून दिले आहे. त्याने आपला करार सर्व काळचा नेमला आहे. त्याचे नाव पवित्र व भययोग्य आहे. परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय. त्याप्रमाणे जे वर्ततात त्या सर्वांना सुबुद्धी प्राप्त होते. त्याचे स्तवन सर्व काळ चालते. आमेन. परमेश्वराने केलेल्या तारणाबद्दल स्तोत्रकर्ता जो आहे हा परमेश्वराची उपकार स्तुती करत आहे. परमेश्वराने केलेल्या तारणाबद्दल परमेश्वर देव जो मनुष्यावरती अगाध कृपा करणारा परमेश्वर आहे. हा परमेश्वर देव जो मनुष्याचं सहाय्य करता आहे आणि म्हणून तो म्हणतो की माझा सहाय्य करता परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे. हा परमेश्वर देव माझ्यासोबत आहे. तो माझी काळजी घेणारा आहे. प्रियांनो, परमेश्वर देवबापाने आम्हाला आमच्या रोजच्या दिवसाकरिता त्याची कृपा त्याने पुरविलेली. तो रोज आणि रोज आपल्याबरोबर राहणारा, आपल्याबरोबर असणारा, आपल्याला चालविणारा आपला प्रभू परमेश्वर देव आहे. आणि म्हणून तारण जे आहे ते परमेश्वराच्या हातून होते. परमेश्वर देव हा आपल्या लोकांना आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून रोज आणि रोज परमेश्वराकडून प्राप्त झालेल्या तारणामध्ये चालणे, रोज आणि रोज परमेश्वराकडून प्राप्त होणाऱ्या आशीर्वादांमध्ये चालणे आणि त्या माध्यमातून परमेश्वराचं गौरव आपल्या जीवनातून होत राहणे, याकरिता आम्ही आमच्या स्वतःला प्रभू परमेश्वराच्या समक्षतेमध्ये त्याच्या हातांमध्ये रोज आणि रोज आम्ही स्वतःला द्यावं आणि त्यामध्ये आम्ही चालावं. परमेश्वर देवबाप हे सर्व वचने आपणासाठी आशीर्वादाची करून, परमेश्वर देवबाप जो आमची काळजी घेणारा आहे, परमेश्वर देव जो आम्हास त्याची कृपा पुरविणार आहे, त्या परमेश्वराला यावेळेस आपल्या ओठांचं स्तुतिरूपी फळ सादर करूया. क्वायर आज पुढे येईल आणि क्वायर बरोबर परमेश्वर देवबापाचा आभार मानूया. त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. पुढे भक्तीत जात असताना आपण 2 शब्दाची प्रार्थना करूया. हे आमच्या सर्वसमर्थ देवाप्पा, आकाश पृथ्वी आता निर्माण करता देवा, तू आम्हाला देवाप्पा मागील आठवड्यावर सांभाळ देवाप्पा, मनुष्याची उपकार मात्र देवाप्पा. देवाप्पा आज देवाप्पा तुझी भक्ती करण्याचे देवाप्पा आम्ही इकडे उभा देवाप्पा, म्हणून तू आमच्या हॉटेल बिला तू स्पर्श कर देवाप्पा. आणि देवाप्पा आमच्यावर तुझा आशीर्वाद तोच आहे देवाप्पा. देवाप्पा सर्वांसोबत राहा, जे येण्याच्या मार्गात आहेत त्यांना चर्च पोचण्यात तू येण्याचा लवकर मार्ग तू सुचवते देवाप्पा. आणि त्यांना चर्चमध्ये लवकरात लवकर येण्याचं म्हणतो ते, आणि त्यांच्यावरही तुझा आशीर्वाद तोच आहे देवाप्पा. ही लहानशी प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात केली म्हणून ते आमेन. रोमकरास पत्र 12:1 अदे पौल म्हणतो, म्हणून बंधूंनो देवाच्या दयेने मी तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत पवित्र देवाला मान्य असा यज्ञ म्हणून अर्पण करा, हीच आमची बुद्धियुक्त उपासना आहे. प्रियांनो, देव म्हणतो आपलं संपूर्ण जीवन त्याला देऊन टाका, हीच खरी उपासना आहे. चला आपण आपले जीवन त्याला अर्पण करूया. उपासना संगीत 533 नंबरचं गीत
तू बोलाविले सेवा कराय, हे आपण गाऊया. तू बोलाविले सेवा कराया, प्रभु आलो आनंदे. तरी श्वासे तुझ जवळी माझा नित्य राहू दे. माझ जोडी प्रभु तुझशी तव कृसा दाऊनी. माझ घेई तव कुशीशी, प्रभु घेई ओढोनी. तव सेवेला क्षमवावेसे, तरी ख्रिस्ता कृपेने. तव इच्छेला वर्ष सर्वदा स्थिरवावे आशेने. माझ जोडी प्रभु तुझशी तव कृसा दाऊनी. माझ घेई तव कृशीशी, प्रभु घेई ओढोनी. क्षणभरिणी तुझ जवळी माझी मनाशी. किती मागणी किती भाषानी, तशी मित्र मित्राशी. माझ जोडी प्रभु तुझशी तव कृसा दाऊनी. माझ घेई तव कुशीशी, प्रभु घेई ओढोनी. तरी संपत्ती तव प्रीतीची इहलोकीकडे ना. भरली तैशी सदानंदाची, न मिळे स्वर्गाविना. माझ जोडी प्रभु तुझशी तव कृसा दाऊनी. माझ घेई तव कुशीशी, प्रभु घेई ओढोनी. देवाने आपल्या प्रत्येकाला नाव घेऊन बोलावले आहे. ये माझ्या सेवेसाठी. जेव्हा देव बोलावतो तेव्हा आपलं मन काय म्हणतं? आपलं मन यहोवाकडे धावतं. त्याच इच्छेने देवासाठी आपण एक दुसरं गीत गाऊया. धरती आकाश दोन्ही. आकाश
आकाश दोनों, प्रभु का समय आता है, धरती मगन होगी, उसकी दया बरसेगी और दूर चरण होगी। प्रभु का समय आता है, धरती मगन होगी, उसकी दया बरसेगी और दूर चरण होगी। उसके वचन की महिमा और शक्ति हम देखेंगे, संसार के सब प्राणी उसका ही नाम लेंगे। धरती आकाश दोनों, प्रभु का वचन ऐसा है जो चिराग सा जलता है, उस पर कोई चलता है, जीवन उसे मिलता है। प्रभु का वचन ऐसा है जो चिराग सा जलता है, उस पर कोई चलता है, जीवन उसे मिलता है। उसके नियम को जो माने वो कभी भी ना भटकेंगे, संसार के सब प्राणी उसका ही नाम लेंगे। धरती आकाश दोनों, आंखें उठा कर देखो, प्रभु का दिन आएगा, उसको ग्रहण जो करेगा वही साथ जाएगा। आंखें उठा कर देखो, प्रभु का दिन आएगा, उसको ग्रहण जो करेगा वो साथ जाएगा। जिसने प्रभु को न माना वो एक दिन रोएंगे, संसार के सब प्राणी उसका ही नाम लेंगे। धरती आकाश दोनों, प्रभु की आवाज सुनेंगे, संसार के सब प्राणी उसका ही नाम लेंगे। धरती आकाश दोनों। धरती ही देवाची आहे, आकाश हे पण देवाचेच आहे आणि आपण सगळे त्याची देवाची मुले आहोत। चला तर देवासाठी एक अजून एक गीत गाऊया, हे मेरे मन यहोवा को। है मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो, है मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। हे मेरे मन, है मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो, है मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। जो कुछ भी मुझ में है उसको धन्य कहो, जो कुछ भी मुझ में है उसको धन्य कहो। है मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो, है मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो।
तेरे सब रोगों को चंगा करता है। हालेलुया हालेलुया। वही तेरे अधर्म को क्षमा करता है, तेरे सब रोगों को चंगा करता है। हालेलुया हालेलुया। वही तो तेरे प्राण को नाश होने से बचाता है। मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। हालेलुया। मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। सत्यानाश के गड्ढे से मुझे निकाला, दलदल के कील से मुझे उबारा। हालेलुया हालेलुया। सत्यानाश के गड्ढे से मुझे निकाला, दलदल के कील से मुझे उबारा। हालेलुया हालेलुया। मेरे पैरों को दृढ़ किया है, चट्टान पे खड़ा किया है। मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। यहोवा के दूतों उसको धन्य कहो, ये सारी सृष्टि उसको धन्य कहो। धन्य हो धन्य हो। हे यहोवा के दूतों उसको धन्य कहो, ये सारी सृष्टि उसको धन्य कहो। धन्य हो धन्य हो। उसके राज्य के सब स्थानों में यहोवा को धन्य कहो। मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। जो कुछ भी मुझ में है उसको धन्य कहो। जो कुछ भी मुझ में है उसको धन्य कहो। मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो। धन्य धन्य कहो। आपण आपल्या जागेवरती उभे राहूया आणि एकदा परत गीत गात प्रभूची स्तुती करूया. गाण्याचं दुसरं कडवं गाऊया, सत्यनाश के गड्ढे से मुझे निकाला. सत्यानाश के गड्ढे से मुझे निकाला, दलदल के कील से मुझे उबारा. हालेलुया हालेलुया. सत्यानाश के गड्ढे से मुझे निकाला, दलदल के कील से मुझे उबारा. हालेलुया हालेलुया. मेरे पैरों को दृढ़ किया है, चट्टान में खड़ा किया है. मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो. मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो. जो कुछ भी मुझ में है उसको धन्य कहो. जो कुछ भी मुझ में है उसको धन्य कहो. मेरे मन यहोवा को धन्य धन्य कहो.
आमचं मन फक्त यहोवाचंच आहे. आमचा तारणाचा पाया, आमचा विश्वासाचा पाया फक्त तो ख्रिस्त आहे. उभं असताना प्रार्थनेत जाऊया आणि प्रार्थनेत जात असताना एक गीत गाऊया, आराधना तेरी आराधना. तुझसा इस जहां में और कोई नहीं, तुझ बिन आसरा मेरा है ना कोई. रहूं तेरी बाहों में प्रियतम मेरे, तू ही मेरा सर्वस्व यीशु मेरे. इस जहां में और कोई नहीं, तुझ बिन आसरा मेरा है ना कहीं. रहूं तेरी बाहों में प्रियतम मेरे, तू ही मेरा सर्वस्व यीशु मेरे. आराधना तेरी आराधना यीशु मेरे, तेरी आराधना. आराधना तेरी आराधना यीशु मेरे, तेरी आराधना. करता हूँ खुद को हाथों में तेरे, दो दे मुझको तू प्रभु वचनों से तेरे. तेरी इच्छा पर ही तू मुझको चला, भर दे पवित्र आत्मा से मुझको खुदा. अर्पण करता हूँ खुद को हाथों में तेरे, दो दे मुझको तू प्रभु वचनों से तेरे. तेरी इच्छा पर ही तू मुझको चला, कर दे पवित्र आत्मा से मुझको खुदा. आराधना तेरी आराधना यीशु मेरे, तेरी आराधना. आराधना तेरी आराधना यीशु मेरे, तेरी आराधना. चलता मैं रहूं तेरी राहों पर सदा, बन के रह मेरा तू चलना संग खुदा. तुझ पर ही बना रहे मेरा भरोसा, तू मेरी चट्टान रहूं तुझ में से सदा. चलता मैं रहूं तेरी राहों पर सदा, बन कर रह मेरा तू चलना संग खुदा. तुझ पर ही बना रहे मेरा भरोसा, तू मेरी चट्टान रहूं तुझ में से सदा. आराधना तेरी आराधना यीशु मेरे,
सर्वस्व यीशु मेरे. खरंच देव बाप्पा तू पवित्र आहेस प्रभू, तू महान आहेस. आकाशही तुझा महिमा सांगू शकत नाही. बायबल सांगतं खऱ्या उपासकांची आत्म्याने आणि सत्याने आराधना करावी. पवित्र बाप्पा देवप्पा, देवप्पा मागील आठवड्याभर तू आम्हाला सांभाळले देवप्पा, मग तुझे आभार मानतो देवप्पा. देवप्पा आमच्या सर्वांसोबत तू राहिला देवप्पा, आतापर्यंत देवप्पा आमच्यासोबत देवप्पा, पुढेही राहायची आमचा विश्वास आहे देवप्पा. देवप्पा जे का देवप्पा आम्ही तुझी भक्ती केली देवप्पा, त्या भक्तीमध्ये देवप्पा तुझीच फक्त आराधना होते देवप्पा. देवप्पा ही भक्ती तू तुझ्या स्वर्गाचे राज्य मान्य करून घे देवप्पा. सर्वांवर तुझा आशीर्वाद असो देवप्पा. देवप्पा येणारा संदेश देवप्पा आमच्यासाठी खूप आशीर्वादाचा हो देवप्पा. देवप्पा आज देवप्पा आम्ही तुमच्या मेजासमोर येणार देवप्पा, ते करत असताना देवप्पा पूर्ण पवित्रता आम्ही पाळाय देवप्पा, याचा आम्हाला भान असो देवप्पा. आणि आमच्यावर तुझा आशीर्वाद होते. हीच प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रयत्न नावात केली म्हणून ते आमेन. परमेश्वर देव बापाच्या वचनांकडं यावेळेस आपण लक्ष लावूया. पुन्हा एक वार आज हग्गाईचं पुस्तक आपल्या समोर आपण काढूया. हग्गाईचं पुस्तक अध्याय 2 आणि वचन 4 पासून 9 पर्यंत आज आपण वाचत आहोत. हग्गाई याचं पुस्तक अध्याय 2 वचन 4 पासून 9 पर्यंत आपण या ठिकाणी वाचत आहोत. हे जरुबाबेला हिम्मत धर असे परमेश्वर म्हणतो. हे मुख्य याजका यहोसादकाच्या पुत्रा यहोशवा हिम्मत धर परमेश्वर म्हणतो. देशातल्या सर्व रहिवाशांनो हिम्मत धरा व कामास लागा, मी तुमच्या बरोबर आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तुम्ही मिसर देशातून निघालात तेव्हा तुमच्या बरोबर केलेला करार कायम आहे व माझा आत्मा तुमच्या ठाई कायम आहे. तुम्ही भिवू नका, कारण सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, आणखीन एकदा लवकरच मी आकाश व पृथ्वी, समुद्र व कोरडी जमीन ही हलवून सोडीन. मी सर्व राष्ट्रास हलवून सोडीन, म्हणजे सर्व राष्ट्रातील निवडक वस्तू येतील आणि मी हे मंदिर वैभवाने भरेन असे परमेश्वर, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. रूपे माझे आहे, सोने माझे आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. या मंदिराचे शेवटले वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. मी या स्थळाला शांती देईन असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. परमेश्वर देवबाप ही वचने आपणासाठी आशीर्वादाची करून प्रार्थना करूया. पवित्र देवबापा, आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानतो तुझ्या उपस्थितीसाठी. प्रभू देवबापा, आज तुझ्या उपस्थितीमध्ये जी वचने आम्ही वाचलेली आहेत त्यावरती मनन करत असताना तू आमचं सहाय्य कर, आमची सुधारणूक कर. पवित्र देवबापा, तू आम्हास बोल. पवित्र देवबापा, आमची प्रार्थना आहे पवित्र देवबापा, तुझं वचन जे सर्व प्रकारच्या सामर्थ्याने भरलेलं आहे, पवित्र देवबापा, त्या तुझ्या वचनाच्या सामर्थ्याने आज आमची भेट घे आणि तुझं गौरव तू करून घे. पवित्र देवबापा, आम्ही सर्वजण स्वतःला पुन्हा एकदा तुझ्या हातांमध्ये देत प्रार्थना प्रवेश याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. या महिन्यामध्ये, या ऑगस्ट महिन्याकरिता आपण अभ्यासाकरिता 2 पुस्तकं आपल्या समोर घेतलेली आहेत, हग्गाई आणि मलाकी. मागच्या रविवारपासून आपण हग्गाईच्या पुस्तकावरती मनन करायला सुरुवात केली आणि मागच्या रविवारी ज्यावेळेस आपण सुरुवात केली त्यावेळेस आपल्यासमोर विषय होता हग्गाईच्या पुस्तकातील संदेश. आणि हग्गाईच्या पुस्तकाचा अभ्यास करत असताना 4 संदेश आम्हाला प्रामुख्याने त्या ठिकाणी प्राप्त होतात. कोणती 4 संदेश ती आहेत? त्यामधला पहिला संदेश आहे की परमेश्वर म्हणतो तुम्ही आपल्या मार्गांकडे लक्ष पुरवा. दुसरा संदेश जो या पुस्तकातून आम्हाला पाहायला मिळतो तो म्हणजे या मंदिराचे शेवटले वैभव पूर्वीपेक्षा किंवा पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल.
तिसरा जो संदेश त्यामध्ये आहे तो म्हणजे आजच्या दिवसापासून मी तुम्हाला आशीर्वाद देईन. आणि चौथा संदेश जो जरुबाबेलासाठी प्रामुख्याने आम्हाला यामध्ये पाहायला मिळतो, ज्यामध्ये परमेश्वर म्हणतो की जरुबाबेला मी तुला निवडले आहे. हे 4 मुख्य संदेश आज्ञेच्या पुस्तकातून आम्हाला प्राप्त होतात आणि या 4ही संदेशांवरती आपण मागच्या रविवारी मनन केलेलं आहे. आज जो संदर्भ आपण वाचलेला आहे, आज जो शास्त्रभाग आपण वाचलेला आहे, या शास्त्रभागावर मनन करत असताना जो विषय आपल्या समोर आज आपण ठेवूया किंवा जे प्रतीक आज आपल्या समोर आपण ठेवूया तो म्हणजे परमेश्वर म्हणतो मी तुमच्या बरोबर आहे. परमेश्वर म्हणतो मी तुमच्या बरोबर आहे. परमेश्वर म्हणतो या 2 अध्यायांवरती परमेश्वर म्हणतो, हा जो वाक्यप्रयोग आहे, ही जी शब्द आहेत, ही आम्हाला 20 पेक्षा अधिक वेळेस त्या ठिकाणी पाहायला मिळतात. जी 4 ते 9 वचने आपण वाचली, त्याच ठिकाणी वारंवार आपण वाचत असताना तुमच्या हे लक्षात आलं असेल की असे परमेश्वर म्हणतो, हे परमेश्वर म्हणतो, असे परमेश्वर म्हणतो. वारंवार या गोष्टींचा उल्लेख त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतो. परमेश्वर म्हणतो की मी तुमच्या बरोबर आहे, मी तुमच्या बरोबर आहे. आता या वचनांना समजून घेण्याकरिता, या वचनांची जी पार्श्वभूमी आहे, का बरं परमेश्वर म्हणतो की मी तुमच्या सोबत आहे, ते समजून घेण्याकरिता जर आम्ही 1 ते 3 वचने जर आम्ही वाचले तर त्या ठिकाणी आम्हाला लक्षात येईल की जी जबाबदारी परमेश्वराने आपल्या लोकांवरती सोपवलेली आहे ती म्हणजे परमेश्वराचं मंदिर बांधणे. जे काम मध्येच थांबलेलं आहे, ज्या कामाकडं लोकांनी दुर्लक्ष केलेलं होतं, ते मंदिराचं काम पूर्ण करणे, ही जी मुख्य जबाबदारी, ही जी मुख्य काम, ही जी मुख्य सेवा परमेश्वराने या ठिकाणी आपल्या लोकांना त्या ठिकाणी दिलेली आहे, ती पूर्ण करत असताना परमेश्वर देवबाप त्यांना प्रखरतेने या गोष्टीची जाणीव करून देतो की मी तुमच्या बरोबर आहे, मी तुमच्या बरोबर आहे. परमेश्वर आपल्या बरोबर आहे. ज्या ठिकाणी परमेश्वर आहे, ज्या ठिकाणी परमेश्वराची उपस्थिती आहे, प्रियांनो, ते ठिकाण आशीर्वादित आहे. आता लक्षात घ्या की तुम्ही आणि मी जे या ठिकाणी आज आहोत, ज्या आपण प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे. का बरं आपण विश्वास ठेवलेला आहे? जर आपण आपला विश्वास हा फक्त आपले आजार बरे होण्यासाठी ठेवलेला आहे तर आपण अजूनही त्याला समजून घेतलेलं नाहीये. आपला विश्वास जर हा त्याच्यावरती आपल्या या जगातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आहे तर आपण अजूनही त्याला समजून घेतलेलं नाहीये. आपला विश्वास जर आम्हाला त्याच्यापासून काहीतरी पाहिजे, आज आम्ही त्रासात आहोत, आज आम्ही आजारात आहोत, आज आम्ही त्रासात, दुःखात, संकटात, समस्येत आहोत आणि मग आता आम्हाला कुठला आधार भेटत नाहीये, म्हणून आमची समस्या दूर होण्याकरिता जर आम्ही फक्त प्रभू येशू ख्रिस्तावर त्या समस्येकरिता विश्वास ठेवत आहोत तर आम्ही अजूनही त्याला पाहिजे तसं ओळखून घेतलेलं नाही, त्याला समजून घेतलेलं नाहीये. मनुष्याचा हा आरंभापासून स्वभाव आम्हाला लक्षात येतो की जेव्हा त्याला गरज आहे तेव्हा तो परमेश्वराकडं पाहतो. जेव्हा त्याला गरज आहे तेव्हा तो परमेश्वराकडं पाहतो आणि परमेश्वराकडून त्याला कसं सहाय्य मिळेल याचा प्रयत्न तो त्या ठिकाणी करतो. परंतु परमेश्वर हा केवळ आणि केवळ आमच्या त्रासामध्ये, आमच्या संकटांमध्ये, आमच्या आजारांमध्ये तो आमच्यासाठी आहे असं नाही. मुळातच जेव्हा परमेश्वराने मनुष्याला निर्माण केलं, ज्या वेळेस परमेश्वर रोज त्या ठिकाणी मनुष्याला येऊन भेटत होता, प्रियांनो, त्यावेळेस मनुष्याच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास, कुठल्याही प्रकारचा आजार,
कुठल्याही प्रकारचं दुःख त्या ठिकाणी नव्हतं, परंतु तरीही परमेश्वराबरोबर आदाम आणि हवा यांची जी सहभागिता त्या एदेन बागेमध्ये आम्ही पाहतो प्रियांनो, आज तुम्ही आणि मी जे या ठिकाणी आहोत तशाच प्रकारच्या सहभागितेसाठी आज आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे. आपल्याला माहिती आहे की त्या स्वर्गामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर, त्या परमेश्वराबरोबर ज्याने आम्हाला निर्माण केलेलं आहे, आम्ही त्याच्याबरोबर त्या ठिकाणी असणार आहोत. त्यासाठी आपण प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे. परमेश्वराची उपस्थिती ही आमच्यासाठी फार मोठ्या आशीर्वादाचं कारण आम्हाला दिसून येते प्रियांनो. आणि म्हणून ज्यावेळेस परमेश्वराची उपस्थिती, परमेश्वर म्हणतो की मी तुमच्या बरोबर आहे, त्या ठिकाणी परमेश्वराची उपस्थिती आहे. हे लोक जेव्हा मंदिराचं काम करत आहे, परमेश्वर म्हणतो मी तुमच्या बरोबर आहे. परमेश्वराची उपस्थिती जी आहे ती या लोकांबरोबर आहे. मग जेव्हा परमेश्वराची उपस्थिती असते त्याचा परिणाम काय होतो, तो परिणाम आज जी वचने आपण वाचलेली आहे त्या वचनांमधून समजून घेण्याचा प्रयत्न आपण करूया. आणि म्हणून जो पहिला परिणाम आम्हाला दिसून येतो तो म्हणजे वचन 4, कोणीतरी वाचा. हे जरुब्बाबेला हिम्मत धर असे परमेश्वर म्हणतो. हे मुख्य याजका यहोसा दाकाच्या पुत्रा यहोशवा हिम्मत धर. परमेश्वर म्हणतो देशातल्या सर्व रहिवाशांनो हिम्मत धरा व कामास लागा, मी तुमच्या बरोबर आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. परमेश्वर हागैच्या माध्यमातून जरुबाबेलाला सांगत आहे. परमेश्वर हागैच्या माध्यमातून यहोशवाला सांगत आहे. परमेश्वर हागैच्या माध्यमातून सर्व लोकांना सांगत आहे, काय करा, हिम्मत धरा. काय करा, हिम्मत धरा. परमेश्वराची उपस्थिती आम्हास हिम्मत प्राप्त करून देते. परमेश्वराची उपस्थिती का बरं परमेश्वर या ठिकाणी आपल्या लोकांना हे म्हणत आहे की तुम्ही हिम्मत धरा? कारण ज्यावेळेस हे लोक मंदिराचं काम त्या ठिकाणी करत आहेत, या मंदिराचं काम करत असताना ज्या काही अडचणी त्यांच्या समोर आहेत, कशा प्रकारच्या अडचणी त्यांच्या समोर आहेत, तर कामास विरोध करणारे त्या ठिकाणी आहेत. दुसरी गोष्ट, लोकांच्या अपेक्षा ज्या त्या ठिकाणी आहेत. कारण मी तुम्हाला मागच्या वेळेसही सांगितलं की शल्मोनाने बांधलेलं मंदिर आणि त्या मंदिराचं जे वैभव त्या ठिकाणी होतं, ते ज्या लोकांनी पाहिलेलं होतं त्या मंदिराच्या तुलनेत आता जे मंदिर त्या ठिकाणी बांधल्या जात आहे ते फार क्षुल्लक आहे. ते फार शून्यवत ज्याला शब्द वापरलेला आहे अशा प्रकारचं ते आहे. आणि म्हणून कामास विरोध तर आहेच, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी लोकांच्या अपेक्षा देखील त्यास घेऊन पुष्कळ आहे. या ज्या अडचणी या लोकांच्या समोर आहे, त्याचप्रमाणे मंदिर बांधत असताना ज्या या सर्व अडचणींमुळं जी निराशा त्या ठिकाणी त्यांच्या समोर आहे, त्यांना या कामामध्ये जी निराशा प्राप्त होत आहे, अशा त्या सर्व परिस्थितीमध्ये परमेश्वर देवबाप आपल्या लोकांना ही गोष्ट वारंवार सांगतो की तुम्ही हिम्मत धरा, तुम्ही हिम्मत धरा. परमेश्वर देव हा अडचणी, निराशा नाहीशा करून त्या ठिकाणाहून परमेश्वर देव ते काम सफळ करणारा, सिद्धीस नेणारा परमेश्वर देवबाप आहे. मंदिराचं काम हे परमेश्वराचं काम आहे. जे काम हे लोक करत आहे ते काम परमेश्वराचं आहे. ही जबाबदारी परमेश्वरापासून प्राप्त झालेली आहे. आणि हे काम करत असताना ज्या सर्व प्रकारच्या प्रसंगांना आणि परिस्थितींना हे लोक तोंड देत आहे, त्यामध्ये परमेश्वर देव आपल्या लोकांना हे फार निष्कून त्या ठिकाणी सांगत आहे की तुम्ही हिम्मत धरा, कारण मी तुमच्या बरोबर आहे, मी तुमच्या बरोबर आहे. आणखीन परमेश्वराची उपस्थिती काय करते? वचन 5 कोणीतरी वाचा.
तुम्ही मिसर देशातून निघालात तेव्हा तुमच्याबरोबर केलेला करार कायम आहे व माझा आत्मा तुमच्या ठाई कायम आहे. तुम्ही भिवू नका. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराची उपस्थिती ज्या प्रकारे आम्हाला हिम्मत प्राप्त करून देते, त्याच प्रकारे परमेश्वराची उपस्थिती आमची भीती, आमच्या जीवनामधलं भय देखील नाहीसं करते. भीती नाहीशी करणारा तो परमेश्वर आहे. स्तोत्रकर्ता असं म्हणतो की मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझ्या सर्व भयांपासून मला सोडविले, मला मोकळे केले. त्याने मला माझं सर्व भय, माझी सर्व भीती जी आहे ती परमेश्वर देवबापाने दूर केलेली आहे. भीती, काय भीती असावी या लोकांच्या जीवनामध्ये? काय भीती असावी? परमेश्वर देवबाप आपल्या लोकांना म्हणतो की मी तुमच्या बरोबर आहे, तुम्ही भिवू नका, तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या बरोबर आहे. ह्या लोकांच्या जीवनामध्ये भीती, परमेश्वर आमच्या सोबत आहे की नाही, परमेश्वर देव आमच्या सोबत आहे की नाही, हे लक्षात घेण्यासारखं आहे की हे लोक ज्यांनी परमेश्वराच्या विरुद्ध बंड केला, ज्यांच्यावरती परमेश्वराचा न्याय आला आणि म्हणून हे लोक त्या ठिकाणी गुलामगिरीमध्ये होते. ज्यावेळेस लोक गुलामगिरीमध्ये होते, आपल्या राष्ट्रातून, आपल्या देशातून त्यांना गुलाम म्हणून ज्यावेळेस घेऊन गेले, त्या ठिकाणी त्या गुलामीमध्ये ज्यावेळेस हे लोक होते, प्रियांनो, त्यांची मनस्थिती आम्ही समजू शकतो. आता त्या ठिकाणाहून ते लोक परत तर आलेत, आपल्या देशामध्ये परत तर आलेत, त्यांनी परमेश्वराच्या मंदिराचं काम सुरू तर केलं, परंतु हे करत आहोत, परंतु आम्ही हे करत असताना परमेश्वर देवबाप आमच्या सोबत आहे की नाही, ही भीती त्या ठिकाणी आम्हाला समजून येईल. पुष्कळदा आपणही अशा प्रकारचा अनुभव आपल्या जीवनामध्ये घेऊ शकतो की ज्या ठिकाणी आम्हाला असं वाटतं की कदाचित परमेश्वर देव माझ्यासोबत नाही, कदाचित त्याने मला सोडून टाकलेलं आहे, कदाचित त्याने मला टाकलेलं आहे, आता परमेश्वर देव माझ्यासोबत नाही, तो माझ्या प्रार्थना ऐकत नाही, त्याने माझ्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. पुष्कळदा अशा प्रकारच्या विचारांनी मनुष्याचं मन जे आहे ते त्या ठिकाणी भयग्रस्त होऊन जातं. प्रियांनो, परमेश्वर सोबत आहे की नाही हा विचार मनुष्याच्या मनात भीती निर्माण करणारा आहे. परिणामांची भीती त्या ठिकाणी त्यांना आहे. काम तर सुरू केलेलं आहे, हे काम तर पूर्णत्वास येत आहे, परंतु हे काम, या कामाचा जो परिणाम आहे तो परिणाम काय असेल, पुष्कळदा याची देखील भीती असते. आपल्याला माहिती आहे की आपण एखादं काम ज्यावेळेस सुरू करतो, त्याचा रिझल्ट काय येईल, त्याचा परिणाम काय होईल, पुष्कळदा त्याची भीती जी आहे ती त्या ठिकाणी आम्हाला दिसून येते. परंतु या ठिकाणी परमेश्वर देव आपल्या लोकांना आठवण करून देतो. कशाची आठवण करून देतो माहिती आहे? करार अजून कायम आहे. तुम्ही मिसर देशातून निघालात तेव्हा जो करार मी तुमच्या सोबत केला होता, तो करार अद्यापही कायम आहे. प्रियांनो, तो परमेश्वराचा करार आपल्या लोकांसाठी खात्री आहे की परमेश्वर आमच्या सोबत आहे. हा करार ज्या माध्यमातून या लोकांचे परमेश्वराबरोबरचे नातेसंबंध आम्हाला दिसून येतात, हा करार ज्या ठिकाणी परमेश्वराने आपल्या लोकांना सांगितलं की मी तुमचा देव होईल आणि तुम्ही माझे लोक व्हाल, परमेश्वर त्यांना आठवण करून देतो की तो करार केव्हाचा करार आहे हा? तुम्ही मिसर देशातून निघालात तेव्हा मोशेच्या द्वारे जो करार मी तुमच्या सोबत केला, जरी तुम्ही माझ्या विरुद्ध वागलात, जरी तुम्ही बंड केला, जरी तुम्ही गुलामगिरीमध्ये गेलात, परंतु अजूनही तो जो करार आहे जो मी तुमच्या सोबत केलेला आहे, तो करार अजूनही कायम आहे. परमेश्वर त्यांच्या सोबत आहे याची खात्री या ठिकाणी परमेश्वर देवबाप त्यांना वारंवार करून देत आहे. वारंवार परमेश्वर म्हणत आहे, वारंवार त्यांना तो सांगत आहे की मी तुमच्या सोबत आहे,
तो करारही कायम आहे. आणि त्याच वेळेस परमेश्वर म्हणतो की माझा आत्मा देखील तुमच्या ठाई कायम आहे. माझा आत्मा हा तुमच्या ठाई कायम आहे. तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुम्ही घाबरू नका, तुम्ही घाबरू नका. प्रियांनो, परमेश्वर देव हा एवढा अद्भुत परमेश्वर आहे ना, ज्याच्या कृपेची, ज्याच्या प्रेमाची तुलना किंवा मोजणी मनुष्याला करता येत नाही. हा परमेश्वर देव आपल्या लोकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये, कुठल्याही स्थितीमध्ये टाकत नाही, सोडून देत नाही. हा परमेश्वर देव नेहमी आपल्या लोकांसोबत राहतो आणि त्यांना संधी प्राप्त करून देतो. परमेश्वर देव हा आपल्या लोकांसोबत राहणारा परमेश्वर देव आहे. आणि म्हणून हे लोक त्यांची भीती लक्षात घेता परमेश्वर देव त्यांना म्हणतो की तो करारही कायम आहे, त्याचप्रमाणे माझा आत्माही तुमच्या ठाई कायम आहे. आणि परमेश्वराचा आत्मा जो आमचं मार्गदर्शन करतो, जो आम्हाला सामर्थ्य पुरवितो, हा परमेश्वराचा आत्मा जो अगदी उत्पत्तीच्या पुस्तकापासून आम्हाला दिसून येतो की जो मनुष्याला मार्गदर्शन करत आलेला आहे आणि जो मनुष्याला सामर्थ्य देत आलेला आहे. हाच देवाचा आत्मा जेव्हा पेंटेकॉस्टच्या दिवशी ओतण्यात आला मनुष्यावरती, आपल्या शिष्यांवरती ज्यावेळेस त्याला ओतण्यात आलं, अगदी त्या दिवसापासून आज तो मंडळीमध्ये, तो विश्वासणाऱ्यांच्या ठाई त्यांचं मार्गदर्शन करत आहे आणि त्यांना सामर्थ्य देत आहे. देवाचा आत्मा कायम आहे. परमेश्वर म्हणतो की माझा करार देखील कायम आहे. आज प्रभूच्या मेजासमोर आपण जाणार आहोत. प्रभूच्या मेजासमोर आम्ही जात असताना कोणत्या गोष्टीची आठवण करतो? प्रभू म्हणतो की हे माझं रक्त नवीन कराराचं रक्त आहे. हे नवीन कराराचं रक्त आहे, ज्या रक्ताद्वारे तुम्ही आणि मी शुद्ध केल्या जातो, ज्याद्वारे जे रक्त खंडणी दाखल देण्यात आलं आणि ज्याद्वारे तुम्हाला आणि मला परमेश्वराबरोबर ती जी शांती प्राप्त झालेली आहे, परमेश्वराबरोबर ती जी ऐक्यता, जे नातेसंबंध आम्हाला दिसून येतात, तो करार प्रियांनो आम्हाला या ठिकाणी दिसून येतो. परमेश्वर देव आपल्या लोकांना वारंवार सांगतो, परमेश्वराची उपस्थिती ही आम्हाला हिम्मत प्राप्त करून देते. परमेश्वराची उपस्थिती आमची भीती नाहीशी करते. त्याचप्रमाणे परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आम्हाला सामर्थ्य पाहायला मिळतं. अध्याय 2 वचन 6 आणि 7 दोन वचने. कारण सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, आणखी एकदा लवकरच मी आकाश व पृथ्वी, समुद्र व कोरडी जमीन ही हलवून सोडीन. मी सर्व राष्ट्रांना हलवून सोडीन, म्हणजे सर्व राष्ट्रांतील निवडक वस्तू येतील आणि मी हे मंदिर वैभवाने भरीन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. परमेश्वर देव ज्याच्या उपस्थितीमध्ये आम्हाला सामर्थ्य पाहायला मिळतं. काय म्हणतो तो? लवकरच मी काय करणार आहे? आकाश व पृथ्वी, समुद्र, कोरडी भूमी आणि सर्व राष्ट्रांना हलवून सोडणार आहे. हलवून सोडणार आहे. काय करणार आहे नेमकं? ज्याला भूकंपाचे झटके म्हणतो आपण, तसं काही आहे का? है ना? भूकंपाचे झटके आले की घरही हालायला लागतात, इमारती हालायला लागतात, मनुष्य उभा असला की तोही हालायला लागतो. असे परमेश्वर देवा मधून मधून भूकंपाचे झटके त्या ठिकाणी आहेत का? परमेश्वर म्हणतो की मी हलवून सोडेल, मी हलवून सोडेल. प्रियांनो, या ठिकाणी परमेश्वराचा जो न्याय आहे तो आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. परमेश्वराच्या न्यायाचं भविष्य जे आहे ते आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि ज्या वेळेस मनुष्यावरती परमेश्वराचा न्याय येतो ना, मग त्यावेळेस पहा की मनुष्य, मग कोरडी भूमी असेल, समुद्र असेल, जमीन असेल, कोणी असो, कसे हलविल्या जातात.
नोहाच्या काळामध्ये ज्यावेळेस परमेश्वराचा न्याय मनुष्यावरती आला, काय झालं त्या ठिकाणी तुम्ही पहा. सर्व पृथ्वी है ना, सर्व भूमी ज्यावेळेस मनुष्यावरती त्या ठिकाणी परमेश्वराचा न्याय आला, या ठिकाणी जे म्हटलेलं आहे की मी हलवून सोडेल, तो अनुभव त्या ठिकाणी घ्या. ज्यावेळेस त्याने सदोम गमोरावरती परमेश्वराचा न्याय आला, त्यावेळेस सदोम गमोराची स्थिती पहा काय झाली. परमेश्वर देव जे म्हणतो की मी हलवून सोडेल, मग त्या ठिकाणी भूकंपाचे साधे झटके नसतात प्रियांनो. ज्यावेळेस परमेश्वराचा न्याय येतो ना, मग त्या ठिकाणी मनुष्याला परमेश्वरासोबत उभं राहावत नाही. परमेश्वर म्हणतो की मी लवकरच सर्व राष्ट्रांना हलवून सोडणार आहे. नोहाच्या काळातला न्याय, सदोम गोमरावरती आलेला न्याय, भविष्यात येणारा न्याय. प्रभू येशू ख्रिस्त जो आमच्या तारणासाठी येऊन गेला, आता जेव्हा तो न्याय करायला येईल प्रियांनो, तो जो परमेश्वराचा न्याय मनुष्यावरती येईल, त्याचं वर्णन आम्ही कसं करावं, त्याची कल्पना आम्ही कशी करावी, त्याची कल्पना आम्ही कशी करावी. या मागच्या आठवड्यामध्ये एक तरुण ज्याने प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे, विश्वासात तो वाढत आहे, त्याच्या मनात हा प्रश्न आला. तो मला विचारतो की बाळकसाहेब, ज्या लोकांना येशू माहीत नाही त्या लोकांचं काय होईल त्या न्यायाच्या दिवशी? ज्या लोकांना येशू माहीत नाही. आज तुम्ही आणि मी धन्य आहोत, कारण प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने तुम्ही आणि मी वाचविल्या गेलो. आपल्यावरती आता न्यायाचा प्रसंग ओढवणार नाही. तुम्ही आणि मी प्रतिफळासाठी त्या पांढऱ्या सिंहासनासमोर आपण उभं राहणार. ही परमेश्वराची फार मोठी कृपा आपल्यावरती आहे, ही फार मोठी धन्यता आम्हाला मिळालेली आहे. परंतु त्या न्यायाच्या दिवशी जे लोक त्या न्यायाला सामोरे जातील प्रियांनो, काय अवस्था ती असेल. परमेश्वर म्हणतो मी सर्व राष्ट्रांना हलवून सोडणार आहे. प्रियांनो, परमेश्वराचा न्याय जो आहे तो आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. राष्ट्रातील निवडक वस्तू तो म्हणतो की येतील. ते जे मंदिराचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे ते शोभिवंत त्या ठिकाणी होईल, आणि या मंदिराची खरी शोभा परमेश्वर म्हणतो की मी ते वैभवाने भरून टाकेल. परमेश्वराच्या तेजाने हे मंदिर भरल्या जाईल. त्या मंदिराची खरी शोभा काय आहे? परमेश्वराची उपस्थिती, परमेश्वराच्या तेजाने ते मंदिर भरलेलं असणे. प्रियांनो, परमेश्वर म्हणतो की मी लवकरच सर्व पृथ्वी, सर्व राष्ट्रांना हलवून सोडणार आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये आम्हाला जर कशाची गरज आहे तर ती म्हणजे परमेश्वराच्या उपस्थितीची. आमच्या जीवनामध्ये जर काही महत्त्वाचं असेल, आमच्या जीवनामध्ये जर काही खरी शोभा जर काही असेल, आमचं जीवन, आमचं कौटुंबिक जीवन हे शोभिवंत होण्याकरिता जर कुठल्या गोष्टीची गरज असेल तर प्रियांनो, ती म्हणजे परमेश्वराची उपस्थिती आहे. आम्ही आमचं घर शोभिवंत करण्यासाठी उत्तम आणि मौल्यवान वस्तूंनी आम्ही आमच्या घराला सजवतो. इंटेरियरसाठी आम्ही पुष्कळ खर्च त्या ठिकाणी करतो. परंतु आम्ही हे सगळं केल्यानंतर जर त्या ठिकाणी परमेश्वराची उपस्थिती नसेल तर सर्व गोष्टी त्या ठिकाणी व्यर्थ आहेत. गरज कशाची आहे? परमेश्वराच्या उपस्थितीची. ती आमची खरी गरज आहे प्रियांनो. त्यानंतर आणखीन चौथी गोष्ट त्या ठिकाणी आम्हाला काय शिकण्यासारखी आहे? परमेश्वराची उपस्थिती आम्हाला हिम्मत प्राप्त करून देते. परमेश्वराची उपस्थिती आमची भीती नाहीशी करते. परमेश्वराची उपस्थिती ज्यामध्ये सामर्थ्य आम्हाला दिसून येतं, त्याचप्रमाणे परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये पुरवठ्याची खात्री देखील त्या ठिकाणी आहे. वचन 8 काय सांगता आम्हाला? रूपे माझे आहे, सोने माझे आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. काय म्हणतो परमेश्वर देव? रूपे माझे आहेत, सोने माझे आहेत.
या ठिकाणी आम्हाला लक्षात येईल की जे काम परमेश्वराने आपल्या लोकांना दिलेलं आहे, हे काम पूर्ण करत असताना जी सर्व त्यांची गरज आहे ती गरज त्या ठिकाणी पुरविल्या जाते. कुठल्याही गोष्टीची उणीव त्या ठिकाणी त्यांना भासणार नाही. हे काम करत असताना आर्थिक अडचण त्या ठिकाणी त्यांना येणार नाही. परमेश्वर देव या ठिकाणी आपल्या लोकांना या गोष्टीची खात्री देतो की सोने माझी आहेत, रुपे माझी आहे. प्रियांनो, पुरवठा आणि तोही सर्व गोष्टींचा पुरवठा आणि तोही सर्व गोष्टींचा पुरवठा जो आहे तो आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. परमेश्वर देव जो आहे हा आमच्या जीवनामध्ये पुरवठा करणारा आहे. सर्वांचं लक्ष माझ्याकडं की आता जो राऊंड ह्या मुलाने घेतला त्याच्याकडे लक्ष होतं. काय सांगितलं मी, कशाबद्दल बोलत होतो? कधी कधी काही प्रॅक्टिकल गोष्टी आमच्या सोबत घडतात. यावरून कळतं की आमचं लक्ष किती लागलेलं आहे, आम्ही वचन ऐकत असताना किती एकाग्र आहोत. आमच्या आजूबाजूला होणारी छोटीशी हालचाल आमचं लक्ष विचलित करून टाकते. जीवनामध्ये पुष्कळदा असंच होतं. परमेश्वर देव आमच्या जीवनात काय करू इच्छितो आणि आमचं लक्ष आमच्या आजूबाजूला होणाऱ्या हालचालींकडे लागलेलं राहतं. परमेश्वर देव हा पुरवठा करणारा परमेश्वर आहे. ज्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराची उपस्थिती आहे त्यांना काळजी नाही, कारण सोने परमेश्वराची आहेत, रुपे परमेश्वराची आहे आणि परमेश्वर देव त्याद्वारे आपल्या लोकांना पुरवठा करणारा आहे. पुष्कळदा काम करत असताना फक्त आर्थिक गरजच असते का? कधी कधी ज्ञानाची गरज आहे, कधी कधी मनुष्यबळाची गरज आहे, कधी कधी चातुर्याची गरज आहे. या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, यांचा पुरवठा परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आहे. प्रियांनो, परमेश्वराची उपस्थिती. आणि मग पाचवी गोष्ट त्या ठिकाणी आम्हाला आणखीन काय शिकायला मिळते? शेवटचं वचन आपण वाचूया, 9वं वचन. या मंदिराचे शेवटले वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. मी या स्थळाला शांती देईन असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. या ठिकाणी आम्हाला पाहण्यासारखं आहे की परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये शांती आहे. प्रियांनो, ज्या लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वराची उपस्थिती आहे त्याचं चिन्ह हे आहे की त्या लोकांच्या जीवनामध्ये शांती आहे. आज जगामध्ये शांती नाही. मनुष्याचं जीवन अशांत झालेलं आहे, मनुष्य अस्थिर झालेला आहे. अशा या सर्व स्थितीमध्ये परमेश्वराची शांती जर कुठं आहे तर ती त्याच्या उपस्थितीमध्ये. आणि त्याची उपस्थिती कुठं आहे? त्याच्या मंदिरामध्ये, त्याच्या मंडळीमध्ये, विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये त्याची उपस्थिती आहे. आणि ज्या ठिकाणी परमेश्वराची उपस्थिती आहे त्या ठिकाणी आम्हाला शांती पाहायला मिळते. हे मंदिर तेजाने भरल्या जाईल, हे मंदिर परमेश्वराच्या उपस्थितीने भरलेलं असेल आणि त्यामुळं या मंदिराला, या स्थळाला परमेश्वराची जी शांती आहे ती आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. प्रियांनो, पुष्कळदा आम्हाला लक्षात येईल की लोक चर्चमध्ये येतात, येऊन बसतात आणि हा अनेकांचा अनुभव आहे. अनेकांनी त्या ठिकाणी ही साक्ष दिलेली आहे की आम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी येऊन बसतो आम्हाला बरं वाटतं. या ठिकाणी आम्हाला शांतीचा अनुभव येतो. या ठिकाणी आल्यानंतर आमचं मन शांत होतं, या ठिकाणी आल्यानंतर आमचं मन प्रसन्न होतं, आम्हाला बरं वाटतं, आम्हाला या ठिकाणी आणखीन येऊन बसावंसं वाटतं. अनेक लोकांचा हा अनुभव आहे. का? कारण ज्या ठिकाणी परमेश्वराची उपस्थिती आहे प्रियांनो, त्या ठिकाणी परमेश्वराची शांती जी आहे
बुद्धी मनुष्याला त्या ठिकाणी प्राप्त होत असते, त्याचा अनुभव मनुष्याला येतो. प्रियांनो, आज 5 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात. परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये काय आहे? परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आम्हाला हिंमत प्राप्त होते. परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आमची भीती नाहीशी होते. परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आम्हाला सामर्थ्य प्राप्त होतं. परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आम्हाला सर्व गोष्टींचा पुरवठा केला जातो आणि परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आम्हाला खऱ्या शांतीचा अनुभव येतो. मग प्रियांनो, आज आम्हाला या गोष्टीची खात्री पटते का की आमच्या जीवनामध्ये आम्हाला जर कशाची गरज असेल तर ती म्हणजे परमेश्वराची उपस्थिती. आमच्या जीवनामध्ये परमेश्वराची उपस्थिती असावी ही आमची मुख्य गरज या ठिकाणी आमच्या लक्षात येते काय? पुष्कळदा ज्यावेळेस आम्ही आर्थिक दृष्टीने संघर्ष करत असतो, फिनान्शियली ज्यावेळेस आम्ही संघर्ष करत असतो, आम्ही म्हणू त्यावेळेस आम्हाला पैशांची गरज आहे. आमची गरज पूर्ण करण्याकरिता आम्हाला पैशांची गरज आहे. परंतु प्रियांनो, त्या आर्थिक अडचणीमध्येही त्या पैशांपेक्षाही जर मुख्य गरज असेल तर ती परमेश्वराची उपस्थिती आहे. कारण जर परमेश्वराची उपस्थिती आहे तर सोने रुपे त्याची आहे. परमेश्वर देव पुरवठा करणारा परमेश्वर आहे. आम्ही आजारी आहोत, आम्हाला आरोग्याची गरज आहे. त्या आरोग्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे आमच्या जीवनामध्ये परमेश्वराची उपस्थिती आहे. प्रियांनो, परमेश्वराची उपस्थिती. तुम्ही आणि मी ज्या कुठल्या परिस्थितींमध्ये आज आहोत, ज्या कुठल्या गोष्टींना आम्ही तोंड देत आहोत, आमची मुख्य गरज काय आहे? आमच्या जीवनामध्ये परमेश्वराची उपस्थिती असावी, ही आमची मुख्य गरज त्या ठिकाणी आम्हाला दिसून येते. प्रियांनो, परमेश्वर देवबापाने या लोकांवरती एक जबाबदारी सोपविली होती आणि ती जबाबदारी पूर्ण करत असताना ज्या काही अडचणी त्यांना आल्यात, ज्या काही समस्या त्यांना आल्यात, त्यामध्ये परमेश्वर देवबाप त्यांना म्हणतो की मी तुमच्या बरोबर आहे. आज परमेश्वराचं वचन ऐकत असताना ज्यावेळेस आम्हाला या गोष्टीची जाणीव होते की परमेश्वराची उपस्थिती आमची मुख्य गरज आहे, त्याच वेळेस प्रियांनो आणखीन ही गोष्ट या ठिकाणी सांगायला पाहिजे की आज तुम्ही आणि मी जी काही जबाबदारी आम्हाला परमेश्वरापासून प्राप्त झालेली आहे ती करत असताना ज्या काही अडचणी येतात, परमेश्वराने आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची सेवा दिलेली आहे. सुवार्तेची जबाबदारी आपल्यावर आहे. ज्या क्षेत्रात परमेश्वराने तुम्हाला नेमलेलं आहे त्या ठिकाणी परमेश्वराचं काम करायचं आहे. आमचं कुटुंब ही परमेश्वरापासून प्राप्त झालेली जबाबदारी आहे. आमची लेकरं ही परमेश्वरापासून प्राप्त झालेली जबाबदारी आहे. आमचे नाते संबंध हे परमेश्वरापासून आम्हाला प्राप्त झालेले आहेत. आणि म्हणून प्रियांनो, आज आम्ही आमच्या जीवनामध्ये वैयक्तिक, कौटुंबिक किंवा सामाजिक, आर्थिक असेल किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये जर आज आम्ही अडचणीत आहोत, समस्येत आहोत, त्रासात आहोत, जर लेकरांचं संगोपन करत असताना जर आम्हाला समजत नाहीये आम्ही आमच्या लेकरांसाठी अडचणीत आहोत, तर प्रियांनो आज परमेश्वर देवबापाचं वचन आपल्यासोबत आहे. परमेश्वर म्हणतो मी तुमच्या सोबत आहे. हिम्मत धरा, घाबरू नका. तो तुम्हाला सामर्थ्य देईल, तो तुमचा पुरवठा करेल आणि परमेश्वर देव तुमची सेवा, तुमची जबाबदारी, तुमचं काम पूर्ण करण्याकरिता तुम्हाला शांती देईल. या आपले डोळे आपण बंद करूया आणि आज जे देवबापाचं वचन आमच्या समोर आहे, परमेश्वर देवबाप या गोष्टीकडे आमचं लक्ष वेधतो. परमेश्वर म्हणतो की मी तुमच्या सोबत आहे, मी तुमच्या सोबत आहे. तो आम्हाला सोडणार नाही, तो आम्हाला टाकणार नाही. आज जेव्हा आम्ही परमेश्वराचं वचन ऐकत आहोत, आम्ही त्याला म्हणू शकतो, होय प्रभू, तू माझी मुख्य गरज आहे.
तू माझी मुख्य गरज आहे. तू माझ्या सोबत राहा. तुझी उपस्थिती माझ्या जीवनात असू दे. जर आज आम्ही आमच्या नात्यांमध्ये संघर्ष करीत आहोत, मग ते पती पत्नीचं नातं असेल, आई वडिलांचं, आपल्या लेकरांबरोबरचं नातं असेल, लेकरांचं संगोपन करणं असेल, पेरेंटिंग असेल, किंवा जी कुठली जबाबदारी परमेश्वराने तुम्हावरती सोपवलेली आहे, आज जर त्या ठिकाणी तुम्ही अडचणीत आहात, समस्येत आहात, तर हे परमेश्वराचं वचन आज आपल्यासाठी आहे. आमची गरज आमचा परमेश्वर आहे, जो म्हणतो की मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही हिम्मत धरा, तुम्ही घाबरू नका. मी सामर्थ्य देणारा आहे, मी पुरवठा करणारा आहे, मी तुम्हास शांती देणारा आहे. पवित्र देई बापा, आज आम्ही तुझे आभार मानतो, आम्ही तुझी स्तुती करतो, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभूचे इथे देई बापा, या जगामध्ये आम्ही असताना पुष्कळदा आम्ही समस्यांना, कठीण प्रसंगांना तोंड देतो. प्रभू, पुष्कळदा तुझं काम आम्ही करत असताना वेगवेगळ्या समस्यांना आम्ही तोंड देतो. पवित्र देई बापा, परंतु आज जे तुझं वचन आम्हासाठी आहे, या वचनाद्वारे तू आम्हा प्रत्येकाच्या मनाला मोठी शांती दे. त्याच वेळेस पवित्र देई बापा, तुझ्या वचनाचं जे सामर्थ्य आहे ते तू पवित्र देई बापा या ठिकाणी प्रत्येकावरती ओत, आणि त्यातून तुझं गौरव तू करून घे. प्रभू, आभार मानतो, तुझी स्तुती करतो, कारण तू आमची गरज पूर्ण केली आहे. प्रभू, प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया, वंददेव परात्पर हे गीत म्हणूया आणि आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडलेत, तसेच तो आमचे ऋणे आम्हास सो, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव. आमेन. आता ज्या प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त हे नवीन कराराचं रक्त आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हाबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.